लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 5 मेचा एपिसोड आपण ऐकत आहोत। आजच्या भागामध्ये आपण पाहतोय की इथे जीवा उठलेला असतो आणि तो म्हणत असतो, अगं नंदिनी काय चाललंय, असं मध्यरात्री तुला काय क्रेविंग्स होत आहे म्हणे। नंदिनी म्हणते मला पापलेट खायचं आहे। जीवा म्हणत असतो, अगं बघ किती वेळ झालाय, म्हणजे रात्रीचे 3 वाजलेले असतात। तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्हीच तर माझ्याकडे एवढं सगळं काही भरभरून कौतुक केलं आणि पापलेट बद्दल एवढं सगळं काही तुम्ही मला सांगितलं, मग मला सांगा तुम्ही एवढं सगळं मीठ मसाला लावून पापलेट असं तसं मीठ मसाला लावून बनवतात, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर मला तर ते खाण्याची इच्छा होणार की नाही, सांगा ना तुम्ही, असं नंदिनी जीवाला म्हणत असते। त्यानंतर जीवा म्हणतो, बरं ठीक आहे, असा जातो भाऊच्या धक्क्यावर आणि पापलेट घेऊन येतो। असा गेलो आणि असा आलो, ठीक आहे। 3 वाजता गेलेला जीवा जवळपास 5 वाजलेले असतात। नंदिनी आवरून छान तयार झालेली असते, अंघोळ केलेली असते। तेवढ्यात आता 5 वाजतात। नंदिनीचा फोन वाजतो आणि तो फोन असतो जीवाचा। जीवा ऑलमोस्ट खाली किचन मध्ये आलेला असतो आणि मस्त त्याने पापलेट छान स्वच्छ करून मीठ मसाला लावून फ्राय केलेलं असतात। जीवाने नंदिनीला फोन करून खाली बोलवून घेतलेलं असतं। तेव्हा नंदिनी त्याला म्हणते, नंदिनी किचन मध्ये येते आणि जीवाला पाहून म्हणते, आलात तुम्ही, वाव काय भारी सुगंध येतोय, अख्ख्या घरामध्ये या पापलेटचा सुगंध दरवळलेला आहे। खरंच हे तुम्ही माझ्यासाठी बनवले हे पाहून मला खूपच आनंद झालेला आहे, वाव। तेव्हा जीवा म्हणत असतो, हो तर आपल्या मिनी नंदिनीला हे पापलेट खायचं आहेत ना आणि त्यामुळे मी हे पापलेट घेऊन आलेलो आहे। नंदिनी म्हणते, आहो जीवा, पण आज आपल्या घरामध्ये कोणीच पापलेट बनवत नाही ना, तर मला खूपच टेन्शन आलेलं आहे। म्हणजे बघा ना, जर आता हे पापलेट आपण इथे बनवतोय हे कोणी जर पाहिलं तर, याबद्दल घरात कोणाला काही समजलं तर काय करायचं मला हे कळतच नाही। जीवा म्हणतो, तू काळजी करू नकोस नंदिनी, कोणालाही काहीही समजणार नाही आणि कोणाला काय कळणार आहे, कोणाला काहीच कळणार नाही, तू उगाचच काळजी करू नको। जीवाने एवढं प्रेमाने नंदिनीसाठी 3 वाजता जाऊन पापलेट आणून तो बनवलेला असतो। हे सगळं पाहून नंदिनी गालातल्या गालामध्ये हसायला लागते। तेव्हा जीवा म्हणतो, हे बघ नंदिनी, आता गरमागरम पापलेट्स तयार आहेत आणि आपल्या मिनी नंदिनीला ते खायचे आहेत ना, तिला पापलेट खायचे आहे म्हटल्यावर आपण बनवणार, हे गरजेचंच आहे की नाही। तेव्हा हे बघ आता रेडी आहेत पापलेट, असं म्हणून आता जीवा त्या पापलेट वरती मस्त लिंबाचा रस पिळतो। मस्त लिंबाचा रस पिळल्यानंतर तो पापलेट एका डिश मध्ये भरतो। तेव्हा नंदिनीचं मन अक्षरशः आता इतकं तृप्त झालेलं असतं। ते पापलेट्स जीवा नंदिनीला भरवत असतो। पापलेट्स खाऊन झाल्यानंतर नंदिनी जीवाचे लाड पुरवायला लागते। नंदिनी म्हणते, अरे वा, खरंच काय कमाल झालेले आहेत हे पापलेट, हे पापलेट खाल्ल्याने मला फार आनंद झालेला आहे। आता जीवा नंदिनीला मिठी मारतो। त्यानंतर जीवा तिला जवळ घेतो आणि तिच्या केसांवर किस करत असतो। त्याच वेळेला आता आपण इथे पाहतो की जीवा खाली वागतो आणि नंदिनीच्या पोटापाशी कान नेतो आणि म्हणतो, माझ्या या मिनी नंदिनीचे पापलेट खाऊन पोट भरले ना। आता इकडे मानिनी काकू उठलेले असतात, त्यांची आंघोळ वगैरे झालेली असते। त्या आरशासमोर उभे असतात आणि म्हणतात, एवढ्या सकाळी सकाळी मासे करायला कोणी घेतल्यात, कठीण आहे बाई आजच्या वारी मासे, त्यांना जाऊन सांगायला पाहिजे मटण खा, मासे खा, पण वार पाळून खा। मानिनी काकूंना खूपच वास येत असतो, त्यामुळे त्या म्हणतात, आपल्या घरी तर कोणी करत नसेल ना, असं म्हणून त्या किचन कडे पळ काढतात। आता इकडे जीवाचा फोन वाजतो। जीवा तो फोन उचलतो आणि म्हणतो, अरे वा, 6 वाजले। नंदिनी आता घाबरते आणि म्हणते, अरे आता आईंची यायची वेळ झालीये। नंदिनी म्हणते, जीवा जर आईंना कळलं आजच्या वारी आपण नॉनव्हेज केलं तर आपली काही खैर नाही। जीवा म्हणतो, नको नको, तू नको काळजी करू, असं काही होणार नाहीये। नंदिनी म्हणते, माझी आई म्हणते प्रेमाची आस आणि माशाचा वास लपून राहत नाही। तेवढ्यात मानिनी काकूंचा आवाज येतो, आशा आशा म्हणून। आता नंदिनी आणि जीवा दोघेही घाबरतात आणि हे दोघेही म्हणतात, आता काय करायचं, आता काय करायचं। नंदिनी म्हणते, मी एक काम करते, मी पटापटा हा किचन ओटा आवरते, तुम्ही ही माशाची थैली बाहेर टाकून द्या। आता हे दोघेही खूप गडबडलेले असतात, पटापट हे आवरतात। आता जीवा ती थैली घेऊन बाहेर पळ काढतो आणि इकडे नंदिनी भांडी घासायला सुरुवात करते आणि किचन पटापटा आवरून ठेवते। जीवा ती थैली टाकून पुन्हा घरामध्ये येतो। तेवढ्यात मानिनी काकू पायऱ्यांनी खाली आलेले असतात आणि त्या किचन कडे चाललेल्या
असतात. जीवा त्यांना आवाज देतो आई आणि त्यांच्या समोर जाऊन उभा राहतो आणि म्हणतो गुड मॉर्निंग आई. मानिनी काकूही त्याला गुड मॉर्निंग म्हणतात आणि म्हणतात अरे पापलेटचा वास येतोय, आपल्या स्वयंपाक घरातून तर नाही येत ना. जीवा आता थोडासा घाबरतो आणि किचन कडे पाहतो. नंदिनी आतून पाहत असते त्याच्याकडे. जीवा मानिनी काकूंना म्हणतो छे सकाळ सकाळ कोण करणार आहे पापलेट वगैरे, तुझं तर ते आपलं हे ह्यांच्यासारखं झालंय, ते आपले बाबा. मानिनी काकू म्हणतात अरे काय बोलतोयस लबाडा. जीवा म्हणतो नाही नाही तसं नाही, त्यांना पण काही ना काही चमचमीत पदार्थांचे असे वास येत असतात, तुमच्या दोघांचेही खाण्यापलीकडे. तेवढ्यात मानिनी काकू म्हणतात अरे काय बडबड करतोयस, तुला तरी कळतंय का, हात खिशामध्ये का आहेत तुझ्या. आता जीवाच्या हातांचा तो पापलेटचा वास येत असतो म्हणून त्याने तो हात खिशामध्ये घातलेला असतो. मानिनी काकू म्हणतात हात बघू बरं मला तुझा. जीवा म्हणतो अगं आई देव वाट बघतात, जा देवपूजा वगैरे कर. मानिनी काकू म्हणतात छान, माझं सकाळचं रुटीनही तुला माहित नाहीये, देवपूजेच्या आधी मी दूध तापवायला ठेवते. जीवा म्हणतो ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही, आज उलट कर ना तू. मानिनी काकू आता किचन कडे जायला लागतात. जीवा म्हणतो अगं हे लादीला काय झालंय आपल्या. मानिनी काकू आता फरशीकडे लादीला फरशी बोलतात, लादीकडे पाहतात आणि म्हणतात कुठे काय बोलते तू, कुठे काय झाले. मानिनी काकू आता जीवाकडे पाहतात आणि म्हणतात ए तुझं काय चालू काय आहे नक्की, मला तुझे हात दाखव बरं, दाखव पहिले. जीवा म्हणतो ए नाही आंघोळ करायच्या अगोदर मी माझ्या बायकोला सोडून कोणालाच हात दाखवत नाही. मानिनी काकू म्हणतात अरे काय बडबडतोय. तेवढ्यात किचन मधून चमचे पडल्याचा आवाज येतो. मानिनी काकू म्हणतात कोणी आहे का स्वयंपाक घरामध्ये. जीवा म्हणतो चमचा, तोही उठला असेल ना सकाळ सकाळ. मानिनी काकू म्हणतात हो चालत गेला का चमचा, काय बोलतोयस तू, असं म्हणून त्या किचन कडे जातात आणि जीवाही त्यांच्या मागे मागे जातो. मानिनी काकू किचन मध्ये नंदिनीला पाहतात आणि म्हणतात अगं तू एवढ्या लवकर उठलीयस. मानिनी काकू म्हणतात बरी आहेस ना तू. नंदिनी म्हणते हो. मानिनी काकूंना आता आंब्याचा वास येतो आणि त्या म्हणतात एवढा आंब्याचा सुगंध पसरलाय. नंदिनीने तिथे आता आंबे चिरून ठेवलेले असतात. मानिनी काकू म्हणतात तुला आंबे खाता येत नाहीये ना. नंदिनी म्हणते हो आई खाता येत तर नाहीये पण सुगंध तर घेता येतो ना. नंदिनी जीवाकडे पाहून म्हणते ओके आहे ना आता जीवा म्हणतो सगळं ऑल ओके आहे. मानिनी काकू म्हणतात काय ओके आहे रे. नंदिनी म्हणते ओके ते आपलं नहाने का साबण बघा ना, अजून आंघोळ केली नाही त्यांनी. आता नंदिनी जीवाला म्हणते आता जाओ तुम्ही आंघोळ करायला. जीवा म्हणतो हो जातो लगेच. मानिनी काकू म्हणतात सॉरी नाही अजिबात नाही, मला पहिले तुझे हात दाखव बरं. जीवा म्हणतो मी आता आंघोळ झाल्याशिवाय कोणालाच काही दाखवू शकत नाही, असं म्हणून तो त्याच्या रूमकडे पळ काढतो. मानिनी काकू त्याला जाताना पाहून म्हणतात काहीतरी लपवतोय हा गधाडा. तेवढ्यात नंदिनी चहाचा कप मानिनी काकूंसमोर धरते आणि म्हणते आई चहा. मानिनी काकू म्हणतात अगं चहा पण तयार आहे का तुझा, मस्त झालेला दिसतोय चहा. वा चहाच्या सुगंधाने छान वाटलं मला. अगं मगाशी मला माशाच्या सुगंधाने असं गोंधळून टाकलं होतं. जाऊन दे आजचा वार नाही आपल्याकडे, उद्या आपण फिश करूया. नंदिनी आता खुश होते आणि म्हणते हो उद्याही खाईन मी. आता मानिनी काकू म्हणतात उद्याही खाईन म्हणजे. नंदिनी म्हणते अहो आई चहा घ्या ना गार होईल तो. मानिनी काकू म्हणतात अगं मी घेते तूही घे ना. नंदिनी म्हणते हो आई मी ही घेते. आता इकडे विजय फोन मध्ये त्याचं काहीतरी काम करत असतो व स्वात्या तिथे पण घेऊन जातात आणि म्हणतात कामामध्ये तर नाही येणार, धरा हे पण आणले तुमच्यासाठी घ्या बरं. अहो रम्याचा फोन आला होता, नाही म्हणजे ती मजेत आहे, मला विचारत होती विजयराव कसे आहेत. मी तिला म्हटलं मस्त आहे तिथे. मी तिला म्हणाले अगं काय ग नवऱ्याला मिस करतेस का. विजय जरा नर्वस असतो, तो वस्वात्यांकडे पाहतो आणि पुन्हा फोन मध्ये पाहतो. तेव्हा वस्वात्या म्हणतात विजयराव पण घ्या बरं, पपईचा ज्यूस नाहीये त्याच्यामध्ये. तेव्हा विजय आता वस्वात्यांकडे पाहतो. तेव्हा वस्वात्या म्हणतात काय झालं, राग आला का माझ्या बोलण्याचा. विजय म्हणतो नाही हो तुमचा नाही काव्याचा. वस्वात्या म्हणतात काय जाऊन द्या तिचं नका मनाव घेऊ, सोडून द्या बरं तिचं. विजय म्हणतो सोडत नसतो मी आई, माझा इगो आहे ना. तेवढ्यात विजय बोलायचा थांबतो. विजय आता त्या कैरीच्या पन्न्याकडे पाहतो आणि म्हणतो या पन्न्यावरूनच बोलली होती ना मला ती काव्या, तिला आता दुसरा धक्का द्यायची वेळ आलीये. मी म्हंटल होतो रम्याला काव्याच्या मिस कॅरेज बद्दल, तो पपईचा प्लॅन फसला. आणि वस्वात्या म्हणतात तो प्लॅन फसला ना मग दुसरा प्लॅन करा आणि असा प्लॅन करा की कोणाला काही कळता कामा नये. आता तुम्ही काय म्हणालात मिस कॅरेज, त्याच्यावरनं आठवलं त्या दिवशी तो धनंजय आला होता आणि तो म्हणत होता काव्या आणि नंदिनीच्या आईचं 2-3 वेळा मिस कॅरेज झालं. तेव्हा तो त्या मुलींना म्हणत होता की पोरींनो तुम्ही काळजी घ्या बरं, असं तुमच्या बाबतीत होऊ शकतं, असं काहीतरी बडबडत होता तो त्या दिवशी. विजय म्हणतो असं काही होऊ शकतं का. वस्वात्या म्हणतात मेडिकली असं काही होऊ शकतं, मला काही माहित नाही, पण तो असं काहीतरी म्हणत होता मुलींना, म्हणजे अशी काळजी घ्या वगैरे. विजय आता हाताची टाळी वाजवतो
बसतो आणि सोप्यावर दोन्ही पायाच्या मांड्या घालून बसतो आणि म्हणतो असं असेल तर आहे ना माझ्याकडे एक प्लॅन. वसवात्या म्हणतात काय. विजय म्हणतो पण त्याच्यासाठी काव्य एकटीच घरामध्ये पाहिजे, बाकीचे कोणीच घरामध्ये नाही पाहिजे. ऐकणार का मास्टर माइंडचा मास्टर प्लॅन. यावर वसवात्या म्हणतात त्याच्यासाठी तर बसले ना मी, ते सांगा बरं. आता इकडे हॉलमध्ये मानिनी काकू आणि शारदा काकू बसलेले असतात. मानिनी काकू शारदा काकूंना म्हणत असतात या मुलींना सतत बाहेर जायचं असतं, मी कसं बस काव्याला समजावून घरी बसून अभ्यास कर म्हटलं, तेव्हा कुठे तिने थोडंसं माझं ऐकलंय. तिला मी म्हटलं आज आणि उद्या बसून अभ्यास कर आणि परवा तू क्लासला जा हवं तर. तिला मी सांगितलंय तू ऑनलाईन काही करायचं असेल तर तू ते कर, मी सगळं हातामध्ये आणून देते, तू प्लीज घरी बस बाई. कधी एकदा तुम्ही नर्मदा परिक्रमा घालून येताय असं झालं होतं मला, तुम्हीच एकदा आई म्हणून बोला मुलींशी, सासूचं तर काही ऐकतच नाही. शारदा काकू म्हणतात मी बोलते मुलींशी, तुम्ही नका काळजी करू. तेवढ्यात विजय तिथे येतो आणि शारदा काकूंचे पाया पडून म्हणतो नमस्कार, तुम्ही शारदा काकू का. यावर शारदा काकू म्हणतात हो. अहो किती दिवसापासून तुम्हाला भेटायची इच्छा होती, म्हणजे नाही विचारायचं होतं, तुमच्या ज्या दोन्ही धाडशी मुली आहेत नक्की त्या गेल्यात कोणावर. तुम्हाला बघितलं आणि उत्तर मिळालं, पण मी काय म्हणतो जरा तुम्ही त्यांना काळजी घ्यायला सांगाच बरं. कसं आहे ना वसवात्यांकडून त्यांच्या मिसकॅरेज बद्दल कळालं. मानिनी काकू आता जागेवरनं उठतात आणि म्हणतात एक्सक्यूज मी, काय ही पद्धत आहे का बोलायची. विजय म्हणतो सॉरी काही गैरसमज करून घेऊ नका, मला काळजी वाटली म्हणून मी बोललो, मला सुद्धा आहे की हो देशमुखांची काळजी. यावर मानिनी काकू म्हणतात हो. मी काय म्हणतो एकदा गुरुजींना विचारा की काव्य आणि नंदिनीच्या प्रेग्नेन्सी बद्दल. बरं तुम्ही दोघी बसा बोला, भेटू आपण, मी येतो असं म्हणून विजय तिथून जातो. मानिनी काकू शारदा काकूंना म्हणतात तुम्ही यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका, आपल्या मुलींचं सगळं काही व्यवस्थित होणार आहे. तेवढ्यात नंदिनी खाली येते. नंदिनी शारदा काकूंना पाहून म्हणते अगं आई कधी आलीस तू. शारदा काकू म्हणतात तुझं अभिनंदन करायला आले, असं म्हणून त्या दोघीही एकमेकींना मिठी मारतात. शारदा काकू म्हणतात जावई बापू कुठे. नंदिनी म्हणते अगं आई ते झोपल्यात अजून. मानिनी काकू म्हणतात झोपलाय. अगं सकाळी तर उठला होता ना, परत जाऊन झोपला. नंदिनी म्हणते रात्री थोडे दमले होते ना म्हणून झोपल्यात. मानिनी काकू म्हणतात बरं बाई ठीक आहे, तुम्ही दोघी गप्पा मारा, मी चहा घेऊन येते, असं म्हणून त्या किचन कडे जातात. शारदा काकू आता नंदिनीच्या गालावरनं हात फिरवतात आणि म्हणतात बाळा कशी आहेस तू. बाळा उलटे वगैरे होत आहे, तुला सांगितलं होतं ना काही गोष्टी मेडिकल सायन्सच्या पलीकडच्या असतात. मला तर इतका आनंद होतोय की मी दोनदा आजी होणार आहे. नंदिनी मी तुझ्यासाठी आणि काव्यासाठी काहीतरी घेऊन आले. नंदिनी म्हणते हो काय आणलंय दाखव. आता शारदा काकूंनी ह्या दोघींसाठी म्हणजे काव्य आणि नंदिनीसाठी छान ड्रेस आणलेला असतो आणि तेही सेम कलरचे असतात. आता इकडे काव्याच्या रूम मध्ये काव्या, शारदा काकू आणि नंदिनी ह्या तिघीही असतात आणि ते ड्रेस शारदा काकूंनी नंदिनी आणि काव्याला दिलेले असतात. शारदा काकू म्हणतात मला काय वाटलं आता आमच्या वेळेस सारखं आता काही राहिलेलं नाहीये, हल्ली मुली प्रेग्नेन्सी मध्ये सुद्धा खूप छान ड्रेस घालतात आणि तसेही घातलंच पाहिजे ना, प्रेग्नेन्सी मध्ये फॅशन करू नये असं काही आहे का. काव्य म्हणते खूप मस्त आहे ड्रेस, नंदिनीही म्हणते खूप मस्त आहे, आपण यावर फोटो नक्कीच काढूया. आता शारदा काकू दोघींच्याही गालावरनं हात फिरवतात, दोघींच्याही कपाळावर किस घेतात आणि दोघींचेही हात हातामध्ये घेऊन म्हणतात माझ्या बाबतीमध्ये जे काही झालं ते तुमच्या बाबतीत होणार नाहीये, त्यामुळे तुम्ही तसा विचारही करू नका. काव्य म्हणते आई आम्ही असला कुठलाही विचार करत नाहीये ग, तू टेन्शन घेऊ नकोस आणि जर असं काही होणार असेल तर ते माझ्या बाबतीत होऊन दे, ताईवर काही संकट येऊ नको. तेवढ्यात नंदिनी म्हणते अगं ये वेडी आहेस का, कशाला असं काही अभद्र बोलतेस. हे बघ आपल्या दोघींच्याही हातामध्ये आपल्या दोघींचे बाळ व्यवस्थित सुखरूप असणार आहे, परत असं काही बोलायचं नाही या, नाहीतर मी पार्थकडे कंप्लेंट करेल तुझी. काव्य आता कान पकडते आणि म्हणते सॉरी. आता शारदा काकू म्हणतात बरं पार्थ आहेत कुठे. काव्य म्हणते अगं रम्याने रिझाईन देऊन त्यांची कामं वाढवून ठेवली आहे, ऑफिस मध्येच आहे ग ते अजूनही, रम्याची रिप्लेसमेंट शोधतायत ते. आता इकडे ऑफिस मध्ये पार्थ रम्याची जागा कोणाला तरी देण्यासाठी मुलींचे इंटरव्ह्यूज घेत असतो. पार्थ समोरच्या लेडीजला म्हणत असतो ठीक आहे तुमचा एकूण जॉब एक्सपिरियन्स मस्त आहे, आम्ही कळवतो तुम्हाला. आता ती लेडीज तिथून उठते आणि निघून जाते. पार्थ खुर्चीवर डोकं टेकवतो आणि म्हणतो रम्याची रिप्लेसमेंट मिळणारच नाहीये का. तेवढ्यात तिथे एक मुलगी इंटरव्ह्यू साठी येते आणि म्हणते सर जगात कुठल्याही गोष्टीला रिप्लेसमेंट नसते, असं नसतं.